त्यावेळेला तू चित्रपटासाठी प्रयत्न केले नायक म्हणून? शोभायात्रा जेव्हा मी फिल्म केली ना, हां. त्यावेळेला मी नायक म्हणून मी प्रयत्न करत होतो. कारण हां. तेव्हा थोडीशी बॉडी आणि ते बाबू गेनूचं कॅरेक्टर त्यामध्ये मी केलं होतं. तर त्यासाठी विजय घाटगे नावाचे डिरेक्टर होते. त्यांनी मला तो रोल दिला होता. तर तेव्हा मी प्रयत्न केला होता, पण मला तसं स्ट्रगल केला, पण मला चान्स नाही मिळाला. म्हणजे पण नंतर मग किती वर्ष वाट बघत बसायचं ना, मग की त्याचे मला काय अनुभव? नकार ऐकण्याचे? नकारमध्ये काही ठिकाणी तर मला नाटकामध्ये असं आहे, मी नाव नाही सांगू शकत, पण तिथे असं म्हणाले होते, की काळा नायक नाही चालत नाटकात. अरे! अच्छा. असं मला सांगण्यात आलं होतं, की "अरे नाही रे, नाटकामध्ये काळा हिरो नसतो ना, नाहीतर मग तू चांगलं काम करतोस." असं मला, तर मी पण हसत-हसत म्हटलं, "बरं, बरं, बरं, ठीक हां. ठीक आहे, ठीक." आणि सिनेमात? सिनेमामध्ये सिनेमामध्ये मी प्रयत्न केले, पण मला सिनेमामध्ये तसा काही रोल नाही तुझ्यासाठी किंवा असं असेल तर मी तुला नक्की सांगेन, अशा बऱ्याच ठिकाणी मला अनुभव आले. त्यामुळे मग नंतर मग थोडं मग मी जरा टीव्ही सीरियलला वळलो मग. मग तिकडे नायक म्हणून माझी काही इच्छा आहेत. त्यामुळे मग हां. मी वेतोबा नावाची एक मालिका केली. त्यामध्ये लीडच, पण हां. तो कॅरेक्टरने मिडल क्लास आहे, त्याला 2 मुलं आहेत, पण हां. तो लीड आहे. हां. तर तसं मग मी थोडंसं जरा वळलो टीव्ही माध्यमामध्ये, की तिकडे मला तसे रोल मिळत गेले. हां. म्हणजे वेतोबा मी केली, त्याच्यानंतर दुनियादारी केली, हां. जगावेगळी केली, अगबाई सासूबाई केली. त्यामध्ये कॅरेक्टर होते आणि माझाच रोल होता. तर तिथे मला मजा करता आली. विठू माऊली केली मी त्याच्यानंतर. अशा बऱ्याच म्हणजे सीरियल असं तू स्थिर हे तुला स्थिर राहण्यासाठी उपयोगी पडलं. हे मला, कारण काय माझी नोकरी नसल्यामुळे, आपलं फुल टाईम हेच असल्यामुळे, हां. सीरियल एक असं माध्यम आहे, की जिकडे तुम्हाला एक छान अमाउंट मिळते. तुम्ही महिन्यातले 20-25 दिवस जर काम केलं, तर तुम्हाला उत्तम अमाउंट मिळते आणि ती तिथे मला छान मिळत असल्यामुळे मग मी घर घेतलं. मी विरारमध्ये 1 रूम किचनमध्ये राहत होतो. आज हां. माझं विरारमध्ये टेरेस फ्लॅट आहे अच्छा. हां. आणि गोरेगावचं घर आहेच, ते हां. आई-वडिलांचंच आहे. पण हां. आता इथून मला मुंबईत जायचं हे माझं स्वप्न आहे आणि ते मी करणार. याबद्दल मुंबई मी, विरारवरून तुला मुंबईत यायचंय हो, आता. मला आणि ते पण पार्ल्यात यायचं आहे. माझ्या डहाणूकर कॉलेज आहे. माझी इच्छा आहे, की मला तिकडेच यायचं आहे आणि ते मी येणार. हे माझं हां. स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणार. पण तू तर आता म्हणाला, की मालिकेत काम करून चांगले पैसे मिळतात. हो. पण अधेमध्ये मी म्हणतो वाद गाजतो, की अरे पैसे बुडतात. ते आता खूपच कठीण झालंय, की बुडतात हे बरोबर आहे. पण आता कसं आहे, मी 30 वर्ष काम करत असल्यामुळे माझ्याबरोबर, म्हणजे ज्यांच्यावर मी काम करतो त्यांना मी माहिती आहे. त्यामुळे ते माझे पैसे बुडवू शकत नाहीत. अच्छा. त्यामुळे मग तू वसूल करतो, की हां, बुडू मी शकत नाहीत? वसूल मी वस मी मी डायरेक्ट निर्मात्यालाच कॉल करतो, की अच्छा. "अरे, हां. काय झालं?" हां. तर मग "अरे, मग जरा थांब, मी तुला देतो" म्हणून. हां. असं करत मग मी थांबतो. म्हटलं, कारण 3 महिन्याचा अवधी असतो. 3 हां. महिन्यानंतर आपले चेक सुरू होतात. हां. मग 3 महिने काय आपल्याला थांबायला हरकत नाहीये. मग मी ते 3 महिने सस्टेन करतो. मग हां. 3 महिन्यानंतर मग मी, म्हणजे आता जानेवारीमध्ये सुरू झालं असेल, तर मग हां. मी 1 एप्रिलला लगेच सुरू करतो, की "अरे, काय झालं? 3 महिने झाले." हां. मग "अरे रे, हा प्रॉब्लेम आहे. मी तुला नेक्स्ट वीकला करतो." आणि मग ते मला करतात. पण मला वाईट हे वाटते, की जी नवीन मुलं आहेत ना, त्यांना खूप हा त्रास होतो. अच्छा. म्हणजे हां. ते काय बोलू शकत नाहीत. त्यांना कामाची गरज असते. जे इकडून बाहेरून इकडे महाराष्ट्राच्या स्ट्रगल वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. आलेले असतात आणि हां. मग ते काही पैशामध्ये काम करतात आणि त्यामुळे मग माझ्यासारख्या ॲक्टरला पण प्रॉब्लेम होतो. म्हणजे काय होतं, आज मी ज्या लेव्हलला पर डे माझा घेतोय, तो आता तसं हे लोक अर्ध्याचमध्ये काम करतात. मग जरा वाईट वाटतं. मग अरे त्यामुळे, रे! हां. आणि आता काय झालंय, लोकं बघतच नाही, की तू 30 वर्ष काम केलंयस. म्हणजे हां. आता प्रॉब्लेम काय झालाय, की इकडे आपल्या इंडस्ट्रीमध्ये शिक्षण नाही आहे, एज्युकेशन आहे आणि मग तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये असं नाही आहे. हां. तुमच्याकडे टॅलेंट असेल तर या. त्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. कोणी येतं आणि म्हणतं, "अरे, ह्याला येतं तर मग मी पण काय नाही करत." मग तो कोणी असू दे. हां. त्यामुळे स्पर्धा एवढी झालेली आहे ना आपल्या ॲक्टरमध्ये. हां. त्यामुळे मी समजा म्हणालो, की अरे मला आलेच अनुभव. म्हणजे आता मी 2-3 सीरियल करणार होतो. पण बजेट वाईज वर्कआउटच झालं नाही आणि नंतर कळलं, की नवीनच कोणाला तरी घेतलंय आणि त्यांनी कदाचित अर्ध्या किमतीत केलं असेल किंवा
तर ह्या गोष्टी आता होत आहेत, त्याचा जरा त्रास होतोय म्हणजे. पण याचा म्हणजे हा अर्ध्या किमतीत करणं म्हणजे तुम्ही एकूणच सेटबॅक बसण्यासारखं आहे. खूपच आहे. म्हणजे आता ह्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे किंवा काहीतरी माहिती नाही, पण सगळ्यांनी मिळून काहीतरी ठरवलं पाहिजे. ॲक्टर सगळे एकत्र आले पाहिजेत, तरच काही गोष्टी होतील. कारण काय आहे, जे नामवंत कलाकार आहेत, ते जर एकत्र आले आणि त्यांनी जर पुढाकार घेतला, तर आम्ही सगळे आहोतच तुमच्याबरोबर. तर हां. अशा गोष्टी झाल्या तर गोष्टी चांगल्या घडतील आणि सगळ्या कलाकारांना चांगले पैसे मिळतील आणि चांगले रोल मिळतील. पण हां, कारण तसं आता पैसा महत्त्वाचा आहे ना. खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण त्यासाठीच इकडे येतो ना इकडे. हां. आणि मग कसं होतं, आपण सतत काम करतो आणि नंतर जेव्हा मागे बघतो, तेव्हा असं वाटतं की अरे 10 वर्ष आपली इकडेच गेली. आपण आता काहीच करू शकत नाही. हां. आता मला नोकरी पण नाही मिळणार. आता हां. मला इथेच करावं लागणार. मग हां. आता मला बरं तू काही रोल दे, असं होतं ना मग ते.